हाऊसिंग सोसायटीमध्ये 2 वर्ग असतात, एक मालकांचा आणि दुसरा भाडेकरूंचा. आणि या दोन्ही वर्गांमध्ये नेहमीच वाद चालू असतात. चला बघूया असाच एक वाद जो आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. काही करायचं रे, काही करायचं बाल्या. अजून आल्या नाहीत त्या. कुठं राहिल्या त्या डे बाई? अजून थोडा उशीर झाला तर नाईट होईल. नाही एकदा का नाईट झाले का मग मला काही सुचत नाही रे. मला मुद्दा पण मांडता येत नाही, त्याच्यामुळे आल्या पाहिजे त्या. काय दलिंदर सुरुवात आहे बाप. डे नाईट यांना रात्री मीटिंगला बोलवायचं म्हटल्यावर टेन्शनच येतं ना. नाहीतर काय. तरी बरं आत्ताच मारून नाही आले. हात थरथर करतायत. हे बेचारे फालतूगिरी करू नका. त्यांना फोन करा, बोलवा इकडे. आपलं काही काम धंदा नाही इकडे. आपण इकडे असं आले. आपल्याला जर काम धंदा असता तर आपण सोसायटीच्या कमिटीवर आलो असतो का? बरोबर आहे. लष्कराच्या भाकऱ्या भाजायला कोणाला वेळ आहे? ते पण बरोबर आहे. लष्कराच्या भाकऱ्या याचा अर्थ सांगा. फोन करा नाही, तुम्ही फोन करा. हॅलो 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 नमस्कार. सॉरी सॉरी मला जरा उशीर झाला. चौगुले काय बारीक झालात? काय अगदी व्यायाम वगैरे चालू आहे होय, वाटतं. थोडासा राजपूत किती दिवसांनी भेटताय? 7-8 महिने झाले शिफ्ट होऊन त्या टॉवर मध्ये. तेव्हापासून इथे येणंच होत नाही. वेगळंच वाटतंय बाई येऊन. वहिनी कशा आहे? बरी आहे. वा बरं झालं आज आले. छान वाटतंय. हॅलो, मी पण इकडे. माझी पण चौकशी. गौतम दिसलाच नाही तुम्ही. कानावरचा केस आहे ना दिसायला. तसं नाही हो. एवढी रात्र झाली तरी तुम्ही इथे कसे? असं आश्चर्य वाटतंय. आश्चर्य कसं वाटेल? मी सोसायटीचा खुजुमदार आहे. मी इकडे असणार आहे. खजिनदार. खजिनदार. तेच. खुजुमदार कुठला शब्द आहे? खजिनदार आहे. तेच म्हणजे जवळपास आहे मी. थांबा थांबा, आता सुरू करायचंय. काय कशाला अचानक एवढी मीटिंग बोलवली? मी ऑथॉरिटी सिग्नेटर म्हणून मी बोलू काय? नाही जरा पटापटा सांगा. मी टॉवरची कामं सोडून आली मला आहे ना, माहिती त्यामुळे आहे. जरा हे बघा, या सोसायटीचे काही नियम आहेत. याची तुम्हाला माहिती आहे का? हो. तुम्हाला नाही विचार. कमिटीवर आहात ना, तुम्हाला कसं विचारेन मी? त्या आल्या आहेत ना. काय काय का. तर हे काही नियम आहेत. ही सोसायटीत सगळे सुसंस्कृत लोक राहतात. तुम्हाला माहिती आहे. 25 वर्ष राहिली मी सुद्धा. बरोबर आहे. संस्कारी लोक इथे राहतात. ते का राहतात? कारण आपण काही नियम केलेले आहेत. त्या नियमानुसार इथे बॅचलर लोकांना आपण घर भाड्याने देत नाही. हे बरोबर आहे की नाही मला सांगा? बॅचलर लोकांना घर द्यायचे नाही असा आपण नियम बनवला होता की नाही? तुम्ही बनवला होता. मला तो तेव्हाही मान्य नव्हता, आजही मान्य नाहीये. आम्ही तो पास केलेला होता नियम. तुम्ही केला होता. आम्ही 13 घर होतो, आम्हाला मान्य नव्हता, आजही मान्य नाहीये. अरे तो नियम आम्ही पास केलेला होता. बहुमताने पास केला होता. हा, मग तसं असेल तर मग हे पण आहेत बॅचलर, यांचं लग्न नाही झालंय. हॅलो मॅडम, मी बॅचलर नाहीये. मी ओनर आहे. आय एम द ओनर इज डिवोर्सी. हा डिवोर्सी आहेत. आहेत ना ते पण. हे बघा डे मॅडम, मुद्दा काय आहे की आपल्या इथे बॅचलर चालत नाही. तरी पण तुमच्या जबाबदारीवर 2 बॅचलर पोरांना तुमचा फ्लॅट दिला. का दिला? कारण त्यातला एक पोऱ्या आहे ना, तो नात्यात होता की नाही? नात्यात होता. माझ्या चुलत बहिणीचा दीर आहे तो प्रथमेश, म्हणून आपण त्याला घर दिलं. तर ते 2 पोरं तुमच्या फ्लॅट मध्ये राहतायत. आता त्यांच्या सोबत एक पोरगी पण राहते. आता बोला. पोरगी राहते. मुलगी? तेच नका बोलू. 2 आम्ही बोलतोय ना. जरा तुम्ही थांबा ना जरा. मला सांगा, पहिले 3 महिने ती दोघं मुलंच राहत होती, तेव्हा काय प्रॉब्लेम होता? नाही. ठीक आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारी पोरं आहेत. ते नाटक सिरियल करत असतात. कधी काम असतं नसतं, बिचारे धडपडत असतात, स्ट्रगल करताय. असं काय करता? त्या प्रथमेशनी मला मध्ये फोन केला की भाडं परवडत नाहीये, आम्ही एक तिसऱ्या शेअरिंगला ठेवू का? मी म्हटलं ठेव, त्यात काय एवढं. काळजी वाटली मला त्याची. म्हटलं ठेव, काही हरकत नाही. आता ती मुलगी आहे तर एवढं काय प्रॉब्लेम आहे? त्यांच्या आई वडिलांना प्रॉब्लेम नसेल तर आपण कशाला लुडबुड करायची? एक्सक्यूज मी मॅडम, सोसायटीचे काही नियम आहेत, काही रूल्स आहेत. कळलं का ते बघायला लागतं. आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगतो.
मोदक सोसायटीला एक इतिहास आहे मॅडम. एक मिनिट, कुठली कुठलं नाव काढलं? आपली सोसायटी. मागे मधु मकरंद नाव आहे यार. हे मला हे पटत आहे. यांना सांगा यार, दर वेळेला नाव चुकता सोसायटीचं. अरे असं नाही. 25 वर्ष सोसायटीला झाली आहेत. परवा मुतपाक असं नाव घेतलं. मुतपाक नावाची सोसायटी असते काहीतरी उगाच. अजिबात. आपली सोसायटी एवढं म्हणायचं. काय म्हणायचं? आपली सोसायटी. आता आपली सोसायटी म्हणताना ढापली सोसायटी म्हणाला तर मग बघा. नाही, असं नाही होणार. सांगून छान, ठेवतोय. छान. कोण आहात तुम्ही या सोसायटीत? ए रशीद खान. कुठला रशीद खान? अरे खजिनदार तिकडे इकडे रशीद खान खजिनदार 3 नंबर. काय बोलताय ते? अफगाणिस्तानचा स्पिनर आहात का तुम्ही? काय तुम्ही? यांच्यावर जबाबदारी आहे. खजिनदार आहात तुम्ही, कळलं? आम्ही कमिटीवर आहोत एवढंच म्हणायचं. काय म्हणाल? आम्ही कमिटीवर आहोत. आम्ही कमिटीवर आहे. हे पोरं जरा आली. मीटिंग सुरू आहे बाहेर जा. अरे अरे ते- अरे पोरा तेच आहेत ते. अरे हा हा या 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 ए, तुम्हीच आहात, तुम्ही. या काय इकडे. चौगुले? Bachelor तेच आहेत. हा हाय चौगुले सर. हा नमस्कार. नमस्कार राजू काका. नमस्कार. हॅलो. अरे मावशी. हाय अरे तू का अरे कदम काय म्हणताय? आता येत आहे. कधी बोलायला तुम्हाला? अरे वाजले किती? सॉरी. कळत कसं ना तुम्हाला कधी यायचं ते? शांत. अरे शांत व्हा तुम्ही. हे करा. थरथर वाटले शांत. हे करा तुम्ही. पाणी घ्या. पाणी घ्या. अरे कुठे आहे पाणी? ठीक आहे ना, घेऊ नका. पाणी नाही. सॉरी. सॉरी काका. हे, तुम्ही तिघे तुमच्या तिघांबद्दल बोल. ईशाबाई तुमच्या कशाला समोर बोलवलं? तुमच्या समोर बोलतोय मी आता. हा. हा तुम्ही वर राहता. हो. तुम्ही त्या दिवशी घराबाहेर पडलेला होतात. नळ उघडा होता. सगळं पाणी ओव्हरफ्लो झालं. यांच्या भिंतीपर्यंत पोहोचलं. भिंतीत गेला पाणी ते. काय यांची ओ वहिनी घसरून पडल्या भिंतीवरून पडेल माझी बायको. मग भिंतीवरून वहिनी पाल आहेत? काय बोलताय? नाही पाल नाही आहेत ना. नाही पाल नाही आहे ना. मग तेच म्हटलं ना. अशा वहिनी अशा होत्या की अरे बाबा असं- काय करताय? नाही इथं नाही भिंतीवर चिपकलेली ना. करून दाव. तेच मी म्हणतोय राजपूत ते पाल नाहीच आहे. 3 वेळा तुम्ही पाल म्हटले तो काही नाही बोलला. नाही, बरोबर ठीक तुम्ही आहे. गुच्चूपटा. होय हा ना. ती घसरून पडली ती. घसरून, हा. आणि नुसतं भिंतीतून पाणी नव्हतं टपकत, हा. तर छतातून पण टपकत होतं. काय अर्थ आहे याला? आणि त्या पाण्यामुळे आहे ना यांचे जे कुत्तरडे ते आजारी पडलं. एक सेकंड. कुत्रडं नाही म्हणायचं. कुत्र्याची अवहेलना नाही करायची. अरे, त्याचं नाव टायगर आहे. डोंबल्याचा टायगर. अरे भांड पडलं तर बेड खाली जातो तो टायगर म्हणे. एक सेकंड, मी हे ऐकून नाही घेणार. शेपूट घाले. टायगर आहे, जर्मन शेफर्ड आहे तो. अरे कशाचं जर्मन हे, शेपर्ड? मी नाही ऐकून. अरे काय वाजवत आहे? तुम्ही कसं तुम्हाला? अरे कुत्र्याला टायगर बोलायचं का कुत्रा बोलायचं हा विषय आपला. हे चालले फालतूगिरी. नावाचं तर नाव अरे कसं- नावाचं तुम्ही मला सांगता वाचून. नावाचं काय? माझं नाव अरुण सिंह आहे. कोण बोलतं मला अरुण सिंह? अरुण बोलतोय. एकच मी बोलतोय. अरे सिंहाला त्या गुव्यातच ठेवलाय वाचवून. त्याला कधी बाहेर काढा ना. बरं ठीक. शांत शांत ठीक आहे. हा, शांत बस. पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. अरे कुठे पाणी बरं ठीक आहे ना. तुम्ही पाणी घ्या, पाणी घ्या. शांत. अरे अरे ईशा इथे मॅडम, काय या लोकांनी नल उघड्या सोडल्या नाही सगळे बरं, हो, हो, चूक आता झाली. तुम्ही सांगा याच्यावर काय ते बोल. एक मिनिट काय हे नळ कसे सुरू राहिले? झालं, चुकून झालं आमच्याकडनं. चुकून म्हणजे? ऍक्च्युली काय आलं ते आम्ही लालबागच्या राजाला गेलो होतो ना. अरे, याची ओळख आहे लालबाग. माझी ओळख आहे. बर बर बर. गणेश गल्ली सगळं रंगारी बदक मी फिरवू शकतो. हा तर मग दर्शनाला गेलो होतो आम्ही. तर काय आलं तिथे मग आम्ही दर्शन घेतलं, मग थोडंसं खाल्लं आणि मग मित्राकडेच थांबलो. मग घरीच नाही आलो. सो घर बंद होतं म्हणून ते पाणी ओव्हरफ्लो. म्हणजे काय काय झालं माहितीये काका, सकाळी सकाळी जेव्हा पाणी येतं ना तेव्हा मी नळ चालू केला. बर. नेमकी मला जोरात तेव्हा किक लागली. हा तर मी टॉयलेटला गेलो आणि नळ तर तो नळ तसाच चालू नळ राहिला. चालू राहिला. त्या दिवशी पाणी नव्हतं आलेलं. पाणी मग नव्हतं त्या आलं. दिवशी आम्ही मग लालबागच्या राजाला गेलो. मग रात्री घरीच नाही आलो. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही आलो ना, त्या दिवशी ते सगळं पाणी पण वाहून काका गेलं. सॉरी, म्हणजे मला कंप्लेंट नाही करायची, पण टॉयलेटला जे बोरिंगचं पाणी येतं ना ते सगळं पिवलं पिवलं पाणी येतं. जे चुरचुरतं ना मग शूटिंगला सगळ्यांसमोर असं हे नका, हे नाही. काय करतोय? हे नका करू. काय करतोय? हा मुद्दा आपण घेतला पाहिजे. एक मिनिट. विचारात घेतला पाहिजे. एक मिनिट. मीटिंग मध्ये. हे काय? काय मला माहित का नव्हतं? काय हे पिवळं पाणी वगैरे येत आहे आणि काहीतरी फालतू नियम बनवताय तुम्ही नाही, ते- इथे बसून. आणि तुम्ही पाणी नाही देऊ शकत साधं? राहणाऱ्या लोकांना चांगलं पाणी नाही मिळू शकत? नाही, एक सेकंड. अहो रिझाईन करा, काम जमत नसतील तर. तुम्ही रिझाईन करा हे सांगू नका. का? मी रिझाईन करतो आत्ताच्या आत्ता. करा मग. मग तुम्ही घ्या सूत्र सगळी. तुम्ही असली सेक्रेटरी. फालतू कामं करायला वेळ नाही. टॉवरची कामं असतात आमच्याकडे. एक मिनिट. हे नाही का माझं फालतू कामं नाही म्हणे. टॉवर आल्यापासून चांगलंय मी. टॉवर ही बिल्डिंग सुद्धा रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. काय? नाही जात ही बिल्डिंग. कशावरून बोलताय? पायात पाय घातलेले खेकडे सगळे एकमत नाही. खेकडे नका कोणाचं. हे नका म्हणून म्हणू तर तुम्ही. शिफ्ट झालो आम्ही तुम्ही- टॉवर मध्ये. एक मिनिट, मला हे चालणार नाही. नाही टॉवर होत. कुणाला म्हणतात हे? नाही होत. शांत. मी शांत आहे. टॉवर ठीक आहे. मग हे नाही, हे अरे नाही. किती फालतू विनोद आहे हा.
ठीक आहे ठीक आहे शांत बस सांगतोय तो. हे ना टॉवरचं नका घेऊ पाण्याचं माझा- बरोबर- अरे अरे कुठे ए, ए, थांबा इकडे. इकडे या, कुठे चाललात तुम्ही नाही, ते- तुमच्यावर आहे सगळं हे. एक मिनिट असं नका बोलू. माझे टेनंट आहेत, मी बोलेन. हा, बोला बोला बोलते मी. जाब विचारा जरा. बोलते. तुम्ही नका सांगू काय करायचं. प्रथमेश, चौघ. हे काय काय? हे बघ, जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणणार. मी चांगला असेल त्याला कौतुक करते की नाही. तू परवा तुझा एपिसोड खूप चांगला झाला होता. मी तुला मेसेज केला की नाही, हा, thank काम you. चांगलं झालं म्हणून. पण नळ कशाला चालू ठेवलास हा हा तू रे? तू आधेमध्ये नाही दिसत तू कुठे, पण नळ नाही ना चालू ठेवू शकत तू. हा. ह्याला काय नाही. बोलतेय मी, चुकीचंच आहे. तुझं काही पाहिलं नाही अजून, पण करत असशील काम. नळ चालू ठेवणं बरोबर नाही. हे बरोबर नाहीये. हा. पाणी वेस्ट होणं फार चुकीची गोष्ट. Correct. पाणी त्यामुळे- waste नाही झालं पाहिजे. हो, हा. त्यामुळे ते बरोबर बोलतायत. हा. परत होणार नाही सांगा. सॉरी मावशी, पुन्हा माफी मावशीला मागा. मावशीला असं मला आम्हाला सॉरी म्हणा हा चौगुले काका, रजपूत काका, कदम काका, सॉरी. सॉरी काका सॉरी परत होणार नाही सांगा. हिने जबाबदारी नाही म्हटलं हिने नाही सांगा. म्हटलं नाही सॉरी हा चल ठीक आहे. सॉरी सॉरी चला चल, संपला मग विषय. चला बस झालं. काय? चला, कुठे चालला तुम्ही झाला ना आता नाही नाही नाही. विषय. बसा तुम्ही डे मॅडम बसा तुम्ही प्लीज बसा. हाय या रे. हे बघा नुसतं सॉरीने होणार नाही. हा. इथे संपणार नाही हा मुद्दा. मग काय? दंड भरावा लागेल. भिंती ओल्या झाल्या होत्या 15,000 रुपये दंड लागेल. बरोबर आहे correct. 15,000 रुपये. 15,000 अहो, खूप आहे 15,000. हा पण 15,000 आम्हाला नाही एवढे परवडणार. नाही हो काका बाबा. प्लीज हवं तर आम्ही लिहून देतो सॉरी, पण 15,000 नाही हो नाही परवडणार. 15,000 बस अहो, आमचं खूप स्ट्रगल चालू आहे काका. 15,000 नाही हो. नाही काका, एवढे खरंच पैसे. आता नाही ऍक्टिंगची कामच मिळत नाहीत. जे काही आमचं घर चाललंय डबिंग वरच चाललंय काका. डे मॅडम इकडे लक्ष द्या. 15,000 रुपये दंड भरावा लागेल यांना. हा. नाही भरणार. नाही भरणार? नाही भरणार. हा उद्धटपणा आहे हो, दादागिरी. आहे मी उद्धट. नाही भरणार. हा माझ इथे नाही चालायचा का नाही चालायचा? एक मिनिट, हे पहिल्यांदा होतंय? नाही, हे पहिल्यांदा होतंय का? तुम्ही बोलू नका. मी बोलू नको. मध्ये गावाला गेला होतात, नळ चालू ठेवून गेला होतात, तेव्हा तुमचे वीक सगळे तरंगत बाहेर आले वीक वर होते. यायचे, वीक आले वर होते की नाही? आले होते म्हणजे आले होते. केलं होतं हो, हो. ना. यांच्यामुळे हे झालं होतं ओनर ना. आहेत हा, हे ओनर आहेत यांना चालतं ओनर आहे? ओनर. ओनर आहे. मग ओनरनी बिल्डिंग भिजवलेली चालते. भिजवली या भिजवली नाही म्हणायचं भिजवली. भिजवली का पायात नाही, पाणी घेऊन भिजवली हा शब्द मला नाही आवडला. बिल्डिंग ओली केलेली चालते. ओले owner. हा पण शब्द मला नाही चालणार. लहान बाळ बिल्डिंग मध्ये हे ओले ओले केलं असं मला नाही चालणार. अरे हसता काय? शब्द परत घ्या हसू नका शब्द अरे परत लिकेज. लिकेज चालेल ओनरनी लिकेज लिकेज केलेलं चालतं. टेनंटनी नाही चालत. नाही त्याला काय अर्थ चालत आहे? कारण आम्ही ओनर आहोत आम्ही मग ओनर. काय झालं? नाही. आम्ही ओनर काय आहे. फालतू रूल्स आहेत तुमचे. नाही नाही 15,000 रुपये दंड भरावा लागेल. नाही भरावा भरणार. लागेल. नाही भरणार सांगितलं. आधी तुम्ही तेव्हा खर्च दिला होता का? तेव्हा यांनी सोसायटीला पैसे दिले होते का? झाली फिटमफाट. हे बघ, नाही आम्ही देणार. owner आहे आम्ही. नाही देणार. हे नाही देणार. ठीक आहे नका देऊ. चौगुले ऐका, आपण आता कमिटी जो निर्णय घेतला होता तो यांना सांगायचा की नाही? तुम्हालाच माहिती तुम्हीच सांगा कुठे झालं डिस्कशन तरी झालं का आपल्याला सांगा तुम्ही आता यापुढे बॅचलर चालणार नाही तिथे. Yes, ठीक आहे. बरोबर. यापुढे चालणार नाहीत. मला फरक पडत हा, नाही. यांना 1 महिन्याची नोटीस द्या. फ्लॅट रिकामा करायला सांगा. करेक्ट आय सेकंड हे नाही बाहेर निघणार. यापुढे म्हणालात ना? नाही आता 1 महिन्यानंतर 1 महिन्याची नोटीस द्या. फ्लॅट रिकामा करायला. ऐका ना आम्ही हवं तर तुम्हाला सॉरी लिहून देतो. याच्या आधी कुठे त्रास दिलाय का? अरे काय फालतूपणा करताय तुम्ही? मुद्द्याचे बोलणं चालू आहे इथे काहीतरी. मला सांगा ह्याच्या आधी आम्ही तुम्हाला काही त्रास दिलाय का? ए बो आता स्पष्ट सांगतो तुला. तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो. सगळेच आता तुम्ही तुमचे काय शोक असतील आपल्याला काय माहिती. काय व्यसन आहेत आम्हाला माहित नाही काय करतात ती एक मिनिट, काय संबंध? फिल्म इंडस्ट्री आणि व्यसन काय संबंध? आम्ही ऐकलेलं आहे ते व्यसन करतात आम्ही ऐकलं आम्ही ऐकलं. नेटवर वाचतो आम्ही. ऐका ना घनश्याम काका तुम्ही काहीही बोलताय. खूप तुझ्यावर येतो आता तुझ्यावर. बऱ्याचदा तुला सोडायला तुझे मित्र येतात. तुला सोडल्यानंतर ते तुला झप्प्या देतात देतात की नाही? आता आमच्या पोरांनी ते पाहिलं काय संस्कार होतील त्यांच्यावर. दे उत्तर काय संस्कार होतील काका रात्री 2:30-3 ला पॅकअप होतं. शूटिंग नंतर घरी एकटी कशी येणार म्हणून मग 2-3 मित्र सोबत येतात सोडायला. सेफ्टी म्हणून. आणि एवढ्या रात्री कोणीही जागा नसतं. कुत्री पण झोपलेली असतात आपली सोसायटी. मी असतो जागा मी बघतो काय बोलताय? मी सीसीटीव्ही वर बघतो मी आणि तुम्ही असल्यावर मी बघतो काय म्हणजे आपल्या सोसायटीतली मुलगी एवढी लेट काय येते बाबा या अर्थाने. आणि मी बघत असताना माझा मुलगा मागे येतो बाबा काय म्हणून तोही बघतो. हे चूक आहे ना? काय संस्कार आहेत आमच्यावर सांगा आधी. बाहेर काढता काका आता मी बोलतो. सीसीटीव्ही मध्ये तुम्ही हे सगळं बघता. मग तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये हे दिसत नाही की टेनंटच्या पार्किंग मध्ये ओनर झोपलाय? कधीच झालेलं नाही बरोबर. असं कधीच होऊ शकत एक नाही. मिनिट चौगुले बोल प्रथमेश. हे काय? आम्हाला तुम्ही टेनंटला गाडी पार्क करायला एक जागा दिली दिली होती बरोबर. तिथे मी गाडी पार्क करतो बरोबर. हा
आता परवा मी 3 वाजता लेट आलो. माझी गाडी पार्क करायला गेलो. यात माझं काय चुकलंय? मी गाडी पार्क करायला गेलो ती ताडपत्री होती. मी बाजूला केली तर मेंढीचं छोटस पिल्लू होतं. हात लावला तर कदम काका होते. हात लावल्यावर त्यांनी कसं केलं दाखवा. त्यांना मी उठवलं गाडी पार्क करण्यासाठी. टून होते. मला बोलले तुला मेंढा करून दाखवतो. त्यांनी मेंढा केला. मी टाळ्या वाजवले, निघालो. परत थांबवलं, विचारलं की बघ आता मी तुला मेंढा करून दाखवतो. मेंढा करून दाखवला, टाळ्या वाजवले, निघालो. परत थांबवलं, मेंढा करून दाखवतो. अहो मला भूक लागली होती. 1.5 तास मेंढा करून दाखवत होते. माझा स्वभाव चांगला आहे म्हणून आता हा मेंढा कापून खाल्ला असता मी त्या दिवशी. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे कदम. काय चुकीचं आहे? रात्रीचं मला काय माहित नसतं. मी काय करतो माझ्या लक्षात पण नसतं. छळ करताय तुम्ही मानसिक. का मेंढ्याचा आवाज ऐकायचा 1.5 तास माझ्या अजिबात टेनेटनी? छळ केलेलं नाही. रात्रीचं जे काय करतो ना ते मला काय माहित नसतं. मला समजत नाही. मी माझ्यात नसतो. हा सकाळ दुपार संध्याकाळ काय केलं असेल तर जबाबदार मी आहे. रात्रीचं मला काय माहित नाही. मी सांगू शकत नाही तुम्हाला. घ्या खरंच ना हा घ्या. माणूस ना. हे चालतं. एक मिनिट हे करू नका. तुम्हाला मला एवढंच माहिती आहे यांना बाहेर काढलं पाहिजे. नाही एवढंच काढणार. माहिती हे आहे. चालतं आता तर मग नाही नाही मला काढणार. हे बघा तुम्ही टॉवर मध्ये राहता. हे नियम तुम्ही नाही ठरवायचे. आम्ही यांनी बाहेर आमच्या काढलं इथे पाहिजे. सगळी चांगली सिस्टीम असते. मग तिकडे जा. बरं टॉवर- ऐका. ओके ठीक आहे तुम्हाला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना? आहे. या दोघांची प्रॉब्लेम नाहीये. माझ्याशी माझ्या मित्रांची प्रॉब्लेम आहे हो ना? आहे. हो आहे. ठीक आहे मी सोडते ही सोसायटी. एक ठीक आहे, that's it. काही गरज नाहीये. मावशी ठीक आहे मी सोसायटी सोडायला तयार आहे. मी शोधेन कुठेतरी घर. फक्त जायच्या आधी मला सोसायटी विरुद्ध एक पोलीस कंप्लेंट करायची आहे. करा पोलीस कंप्लेंट. करा. अरे सोसायटीचे नियम आहे. काय कंप्लेंट बोला केलं करा? सगळ्यांनी एकत्र केलेले आहेत नियम ते. नियमाने बोलतोय आम्ही. या सोसायटीतले 3 अंकल्स मला दिवस रात्र मेसेज करत असतात. आय थिंक त्यांना सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती माझा नंबर सापडलाय. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट काहीतरी पुष्पगुच्छाचे फोटोज पाठवत राहतात. आजच्या फिन्स्टाच्या फोटोमध्ये खळी दिसलीच नाही. आजची लाल साडी छान होती. टायगरला तुझी लाल साडी आवडली. असं काही वाटत. अगं वेडी आहेस का तू? काही मेसेजेस डिलीट करून टाकतात कारण ते वाचण्यासारखेच नसतात. पण मग त्याचे सगळे स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत मावशी. जे मी पोलीस स्टेशनला submit करू शकते. कंप्लेंट करायला जाऊया आता. तुम्ही बसा. सगळे चला कंप्लेंट करायला जाऊया आता. बसा ना बसा. हे बाई, बसा बाई बसा. हे बसा बसा ना. बसा नाही हे बघा ईशात ही फॅमिली आहे आपली. हे जे आहे मधु मकरंद ही आपली एक कुटुंब आहे. या कुटुंबाच्यात एक जरासा मोठा ह्या नात्याने मी सगळ्यांशी बोलतोय. पण तुम्ही मीटिंग बोलवलीत ना अचानक यांना काढून टाकण्यासाठी. नाही. चला कंप्लेंट करूया आणि काढून अरे, टाकूया. नाही, अरे समजूत काढत होतो त्यांची. अरे हे समजूत काढा. समजूत आम्ही नाही, काढा. बरोबर नाही अरे ना हसत खेळत मीटिंग आहे हो. नाही पण आम्हाला रात्री लेट होतो आणि मित्र सोडायला आहेत. होऊ दे लेट. 2:30च्या आधी आलीस तर तंग तोडेन मी. काय बोलतो? चौगुले. अरे एक दिवस सांगतो होऊ दे लेट. अरे आपली फॅमिली आहे बाबा ही. चौगुले काका पैसे नाहीये दंड भरायला. अरे नसू हे बघ हे मरे ना मी. काही नाही नसलं तरी चालतं. दंड आणि केलाय कोणी मला सांग बघू. काका अरे आम्हाला प्रचंड अभिमान आहे तुमचा. आम्ही लोकांना सांगतो आमच्याकडे सेलिब्रिटी काका काका किती सांगतो काका यांनी माझे 220 रुपये घेतले. 220 रुपये कसले? म्हणजे रात्री मी ते गेटवर उभे असतात ना तर मला बोलतात जा बाबू सोडा घेऊन ये. तर मी त्यांना सकाळी विचारतो काका कालचे पैसे. तर मला बोलतात सोडा. 500 रुपये द्या. 500 रुपये द्या आत्ताच्या आत्ता. मी पुढच्या वेळी मी आणेन थोडा. काय टेन्शन घेऊ नका. 500 रुपये द्या. कदम कारण लाज वाटली द्या 500 रुपये आत्ताच्या आत्ता. हे घ्या हे दिले. हे बघ आपली एक फॅमिली आहे. त्या फॅमिली प्रमाणे जगूया आहे की नाही. हा झालं गेलं विसरून जाऊ. संपलाय विषय. हो येस. बिनधास्त राहा तुम्ही फ्लॅट मध्ये. All the best. काय टेन्शन नाही. बिंदास राहा फ्लॅट मध्ये. आणि शूटिंगला बोलवा हा आम्हाला कधी मजा असते शूटिंगची. चला काही नाही. मी आहे ना तुमच्या काही नाही. एक मिनिट इकडे ये प्रिया इकडे ये ना इकडे ये ना. ऐक ना. काय हे ना ए, हे ड्रेस सगळ्यांना सूट नाही होती. नाही. कॅरी छान करते नाही, ड्रेस. नाही. मी नेहमी तुम्हाला ऐक ना ते Yes, baby. स्क्रीनशॉट ते डिलीट करून टाक. हे बघ, आपल्या मनात आणि मोबाईल मध्ये कटुता असता कामा नाही. जनरल Delete करून टाक बेटा. है नाही? हा? बाकी मस्त ऑल द बेस्ट. मस्त रात्री अपरात्री यायचा. बस, बस. हा 8:30 बिराट नाही हा? रात्री हा झालंय जाऊ. ओके गुड डे. हॅलो जर इकडे ना. तिसरा अंकल जर का मी वाटत असेल ना तर रात्रीचं काही मी मेसेज वगैरे तुला केले असतील तर विसरून जा. कारण रात्रीचं मीच राहत नसतो. मला काही करतो माहितच नाही. सकाळ दुपार संध्याकाळ
मला सांग. मी आहे. बेटा तुझ्या गुड लक बेटा तुझ्या. ऑल द बेस्ट. लाल साडीत चांगली दिसते हा मेसेज कोणी टाकला होता? मी नाही टाकला. खरं सांगा, कोणी टाकला होता? तुम्ही नाही. वा 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 भन्नाट परफॉर्मन्स. सगळे बॅचलर्स सगळे इंडस्ट्रीवाले हा परफॉर्मन्स हे स्किट खूप रिलेट करतील. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स. मस्त कॉन्सेप्ट. येस प्रसाद. अप्रतिम संकल्पना आणि अप्रतिम सादरीकरण. म्हणजे फारच मजा आली. एक एक छोट्या छोट्या जागा इतक्या बहारदार काढल्यात सगळ्यांनी. फार मजा आली. व्हेरी लाईव्हली. खूप म्हणजे असं इंडिव्हिज्युअली कुणाचं सांगण्यासारखं नाही का, तो एकत्र सांघिक असा घट्ट परफॉर्मन्स होता. पण स्पेशली कौतुक अरुण तुझं जे बेरिंग आहे ते शेवटपर्यंत सुटलं नाही. तू जे थरथर आज दाखवलीस, क्या बात आहे अरुण. वा वा, बहुत बढ़िया. फार मजा आली. वंडरफुल. सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता, टीमवर्क होतं आणि मस्त टीमवर्क होतं. अरे पण कुठं आहे पाणी हे एपिक होतं. फारच मजा आली त्याची. ईशा मस्त. सगळ्यांनी चोख कामं केली. व्हेरी नाईस. मला असं वाटतं की काही विषयांवरती बोललं गेलं पाहिजे, त्यातला हा विषय होता आणि तो इथे सादर केल्याबद्दल थँक्यू. मंडळी, ब्लड प्रेशरवरून आता इथे रंगणार आहे एक महानाट्य. पण त्यामुळे हसून हसून तुमचं ब्लड प्रेशर मात्र नक्कीच कमी होईल. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. हेलो हेलो हरिओम किरणा. हाँ मैं बोल रही. वो 2 किलो तांदूळ नहीं क्या लेके गई मैं? हाँ 2. कितना फंसाता है तुम. कैसा करता है? 2 किलो में 1 किलो तांदूळ और 1 किलो खड़ा है. अभी मेरे को खिचड़ी बनाने का है तो मैं खड़े खिचड़ी कैसे बनाऊँ फिर? ऐसा नहीं फंसाने का ना. हाँ तो खिचड़ी बनाने का. अभी तुम आओ इधर. अभी क्या अभी आओ, फिर तांदूळ निवडणूक करो. आओ. हंसो मत. हंसता काय को मैं. आओ, कैसा निवडणूक करूं मैं अभी. मेरे नौरे को अभी खिचड़ी दिया बनाने को, उसका दांत टूटेगा ना. कैसा बोलते. इधर कोई नहीं हंस रहा है, तुम क्या हंस रहे हो. छड़ा गया अंदर, इधर किडनी में गया तो क्या करेगा फिर. कैसा बात करता है. ये ना आई बाबांना बघ ना, त्रास होतोय कसं तरी होतंय. गापरे, त्यांचं नेहमीच आहे. मला बघून ते असंच करतात ते. अभी क्या अभी निवडणूक करू. चेतो आई मला कसं तरी होतंय. काय झालं. मलाही होतंय. काय बेलेगात वाटतंय मला. इथं धड 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 करते. हे करा तुम्ही. काहीतरी होते मला. डॉक्टरला बोलव. आई आपण बाबांना ऍडमिट करूया काय. सोसायटीने नवीन ॲम्ब्युलन्स आणली, त्याचं उद्घाटन पण नाही झालं. डॉक्टर घेऊन ये. डॉक्टरला बोलव. काहीतरी कर. मला बेलेगात वाटतंय मला. पाणी श्वास घ्या. खांडेकर भाऊजी. ओ खांडेकर. वनिता वहिनी. ओ खांडेकर भाऊजी या की. खांडेकर भाऊजी. आलो. काय झालं वहिनी. आलो. काय आलं. हे बघा ना कसं कर. काय होतंय. बेलगत वाटतंय. काय होतंय. मला घाम मी फुटलाय. डोकं हे होते मला. हे होते मला. खांडेकर झुबिडुबी. काय होतंय. दुखतं इथं. धडधड होते मला. अरे कशाला. बस इकडे. उगाच टेन्शन घेतोय. काय नाही ते ब्लड प्रेशरचा त्रास असेल. बस इकडे. ब्लड प्रेशर. काय नको घाबरू. होईल. काय नाही वहिनी. हे ब्लड प्रेशर चेक केलंय का कधी. ब्लड प्रेशर कधी चेक केलंय का. संबंधच नाही ना कधी. कसं मला काय होतच नाही ना. मी केव्हा आजारीच पडलो नाही ना कधी. काय अवतार आहेस तू. चेक करायला नको. नाही मी कधी. वहिनी ते याचा आहे. नका घाबरू. ब्लड प्रेशरचा त्रास आहे. म्हणजे वहिनी ब्लड प्रेशर रक्तदाब बीपीचं मशीन द्या. नाही तसलं मशीन नाही. शिलाई मशीन आहे. आणू का. आणा. फॉल बिडिंग करूया याचं.
वहिनी बीपी झालाय तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतंय का खा माने काय उगाच घाबरतो वने हे वने ते बीपीचं मशीन घेऊन या रा सावकाश सावकाश काय नको काय नाही घाबरायचं काय नाही बस आपलं घाबरतो कशानं झालं कशानं भाऊजी कशानं म्हणजे लाईफस्टाईल जीवनशैली दिसतोय फिट अजून फोपसा झाला फोपसा काय नाही आतमध्ये मला सांग सोसायटीच्या पार्टीत 2 वाजेपर्यंत होतास सगळीच होती पण तू होतास की नाही कशाला जायचं 10 वाजता गप झोपायला खरं सांग किती लेग पीस सोडलेस काल अरे कुठं लेग पीस लगा बिना पायाचं बोकाड कापल्या का वाटत होतं लगा म्हणजे वजडी होती का अंडा बुर्जी दिली होती खायला ती बी कळत नव्हतं हेच बंद कर लाल मांस थांब काय नाही श्वास घे दीर्घ श्वास घे बघ लाल मांसमुळे बीपीचा त्रास कधी कधी होतो कळलं ते कमी कर वहिनी लाल मांस बंद करा ग्रीन सलाड द्या खायला आणि महत्वाचं सिगरेटचं काय किती काय कमी केलं की नाही तुला मागे पण वहिनी सिगरेटचं काय करताय मला काय बोलायचंच नाही भाऊजी आता तुम्हीच सांगा मी 1000दा सांगते सिगरेट ओढायची असेल तर बिल्डिंगच्या खाली जा या संडासात जाऊन फुकतात वहिनी मुळात सल्ला चुकीचा देत आहे सिगरेट ओढू नका असं सांगा खाली जाऊन हा काय सल्ला झाला हे बघ हे नाही बघ जरा शरीराकडे लक्ष दे काय हालत केली शरीराची आता काय ते करणार नुसतं आपलं खायचं काहीतरी अरबट चरबट काय वे नाही काय नाही व्यायाम काय शरीराची हालत काय करून ठेवली असती बघ हा काय झालं शरीराचं कोण सांगतोय बघा ही काय झालंय लोध्या सुद्धा करत असतो ती पण मी फिट आहे त्रास मला होतोय नाही त्रास तुला होतोय हा मला होतोय काहीतरी दिसणं वेगळं झालं कळलं लाईफस्टाईल सुधारा लाईफस्टाईल ही जीवनशैली चुकीची आहे रे तुझी याला काय अर्थ नाही वहिनी पहिलं मीठ जेवणातनं मीठ कमी करायचं अयो जेवणातनं मीठ बंद करा मीठ पण बंद मग खायचं काय भाऊजी ते वने अगं ये लवकर आले नको त्रास घेऊ हे बघ टेन्शन नको घेऊ सगळं होणार काय घाबरू नको होणार घाबरव त्याला बीपी वाढवतात मागे अगं काय नाही बीपी वाढलाय मागे बीपी वाढलाय म्हणून बीपीचं मशीन मागवलंय काय म्हणे तू पण मला द्या इथे चेक करूया काय अहो द्या इथे चेक करू तसलं नाही करायचं काय कशाला घाबरताय माने काय होत नाही नको काहीतरी होईल नको खांडी करत डॉक्टरला बोलवाय नको चेक करू नको डॉक्टर बघेल काय काय होत चेक बिक करू मला नाही बघणार ते रक्त बिकत मला नको बाय आतड बाहेर येते तू रिॲक्ट कर मला कंटाळा आला तू वहिनी काय करताय तुम्ही काय बस इकडे घाबरतो ते इकडे नको ना अरे डॉक्टर करायला काय करायचं नको ना गडी रे नुसतं फोपसाय काय झालं नाही नुसतं चोर बॉडी काय नाही सगळं भरलंय आतमध्ये ऐक काय नसतंय बघ हे लावणार इथे दंडाला इथे एक रिडिंग येतं एक वरचं रिडिंग एक खालचं रिडिंग तेवढंच असतं बाकी काय नाही हे मला माहितीये भाऊजी ते दत्ताच्या जन्माच्या वेळेला मला लावलेलं डॉक्टरनी ते वरचं रिडिंग 800 असतंय आणि खालचं असतंय की नाही 300 अशी रेंज असते त्याची वहिनी तुम्ही पंजाबी ड्रेसची रेंज सांगताय ही वरची 120 असते खालची 80 असते त्याच्या वरती असेल तर जरा तो हाय बीपी असतो खाली असेल तर लो बीपी असतो काय होत नाही मी लावतो हे बघ हे असं इथे लावायचं हा हे लावलं बस हे एवढंच आहे हे बघ काही नसते बघ हे असं दाबलं हे आता इथे रिडिंग येणार बघ इथे थोडंसं आवडलं जातं झालं टेन्शन नाही घ्यायचं कळलं बघ आता माझं येणार बघ रिडिंग इथे एवढं सोपं आहे आलं की नाही 180 120 180 आले म्हणजे काय 180 डिजिटल आहे इलेक्ट्रिकलला पहिला प्रॉब्लेम होतो तो हा ते खूप दिवसांनी केलंय काय 180 चांगला आहे का वाईट आहे म्हणजे नाही अरे 120 वरती हे असतं ते काय नाही पण हे बघ परत करतं काय नाही हे बघ आता
खाली आहे खाली. मग 180 120. 120 आणि 80 पाहिजे ना. 180 120 कशी येते? काय तुमची 180? काय नाही मी ओके आहे. वहिनी हा काहीच नाही आलं मला, मी ओके आहे. अरे याचा आहे सेन्सरचा लोच आहे. माने थांब सेन्सरचा एक कापड मध्ये माने थांब. नाही नाही कपडे ना काढू. जास्त मी तुम्ही शांत. लय बेकार दिसते. वहिनी तुम्ही सेन्सरचा लोच आहे, बाकी काय नाही मला माहिती. शांत लाव हा काय झालंय? ओके आहे मी. लाव शांत. बोललो होतो कमी. हे बघ आलं की नाही कमी. बोललो की कमी झाला. 179 129 झाला. नाही काय शांत. माने याचा मशीनचा लोचा आहे. मला लावा भाजी. शांत विश्वास करा. मी सांगतो. अरे मशीनचा मशीन घाणेरडं आहे. ठीक आहे अरे मशीन बिघडलंय यार. मला माहिती आहे. मी ओके. वहिनी तुमचं मी सांगतो ना. हे बघ वहिनी लावा. मी सांगतो वहिनी लाव. अरे मशीनचा लोच आहे. मी सांगतो ना तुला. थांबा तुम्ही शांत बस. तू का बस. बघा वहिनी मला माहिती आहे ना. शांत हो शांत. बरोबर शांत. 120 आणि 80 आले. 120 म्हणजे बरोबर आहे ना. बरोबर आहे ते म्हणजे मशीन बरोबर आहे. तू मशीन बरोबर आहे. मशीन बरोबर आहे म्हणलं. काय करताय खांडेकर? मशीन बरोबर आहे. टेन्शन शांत हो तुम्ही. टेन्शन घेऊ नका. मशीन नाही अरे ते हे अरे यार मला आता आठवलं. हे बायकांचं कमी दाखवतं, पुरुषांचं जास्त दाखवतं. अरे मला विचार. भाजी तुम्ही लावा. अरे असंच आहे ते. बायकांचं कमी दाखवतं, पुरुषांचं जास्त दाखवतं. मला माहिती आहे. हे बघ माने मला माहिती आहे. बघ मला आधी भ्यास वाटलं होतं म्हणलं काय आहे काय नाही. पण तुमचं आहे. पाणी पिताय काय आधी? बघा पाणी पी. बघ आता हे बघ बोललो येणार ते कमी येणार ना. तुझं जास्त येणार, यांचं कमी आलं. 130 90. 130 आले माझं. माझं जास्त येत. सगळ्यांचं बरोबर आहे. माझं जास्त नका भाजी. मी खरंच मी ओके. मी फिट आहे बा. मी ओके आहे मी. अरे नको मी ओके. ओरडू नका. हो तुम्ही ओकेच आहे. ओकेच आहे तुम्ही. ओरडू नका. पाणी पिताय का? मार मान्य करा तुम्ही. तुमचं बीपी वाढलंय मान्य करा. ओरडू नका. चीज बटाट्याचे वेफर यांना ऍडमिट करा. खा खातो माणूस. खा खातो. चीज बटर भरून ठेवलंय ना माग. असा लोद्या झालाय लोद्या. वहिनी तुम्ही लोद्या म्हणताय. ऐकून बघा जरा कसं वाटतं. मला सगळं होतं. मला राग येतो. मला सगळं होतं. शांत मी ओके. रडू नका की बारक्या पोराचा रडताय का? रडू नका. ओके ही करा. श्वास घ्या जरा मोठा श्वास घ्या. मी आयुष्य मी सगळं एक करतो. हो तुमचं सगळं कंट्रोल. नॉनव्हेज तर खातच नाही ना. मी आयुष्य व्हेजिटेरियन. व्हेजिटेरियन प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे. 3 प्लेटी मिसळ खातो. 3 प्लेटी. त्या शाबाबी येत ना त्यांच्याकडे फोडणी टाकली की विचारला जातो काय आज ढोकला बनाईल. भोजपुरी झाले. बीपी वाढलाय तरी माझ्या मला त्रास होतो. नाही होत ना. मला जगाय. मला नाही जायचं. मोठा श्वास घ्या. मोठा श्वास घ्या. सोडायचं नाही. निवांत. भिवू नका.
बाजूला बाजूला डॉक्टर आले डॉक्टर बाजूला बाजू 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 काय होतं तुम्हाला बाजूला काय होतंय माने? नाही मला होत होतं. अच्छा. पण तुम्ही याच्या आधीच बरं झालं माझं. आता हेच नाही होते. तुम्हाला काय झालं? काय बीपी वाढला. किती वाढला? किती झाला? 180. रेग्युलर असतं की हा स्वतःहून मोठा आज झालाय? नक्की नक्की वहिनी खरं सांगता ते? हा मला फसवत नाहीये. बघू दे जरा. थांबा 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 तुम्ही आधी पहिला रिलॅक्स व्हा. हे टेम्पररी आहे. टेम्पररी तात्पुरता आहे सगळं बरं होणार. तात्पुरता वाढतं. हो मला अगदी मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी येण्या अगोदर काय करत होता जेणेकरून तुमचं बीपी वाढलं? काय आलं मी घरी होतो. यांचा आवाज आला खांडेकर भाऊजी वनिता वहिनी. मी आलो धावा आणि यांचा आवाज आला ना त्यावेळी मी घरी काय करत होता? अच्छा डॉक्टर ते कारण नाही काय इथे यायच्या आधी मी आमच्या लग्नाचा अल्बम बघत होतो. बस चला तुम्ही हे कारण आहे लग्नाचा अल्बम. हेच महत्वाचं कारण आहे. लग्न हे काही जणांसाठी विष असतं. हे तुम्ही लक्षात घ्या. पहिल्यांदा मी 1000 वेळा पेशंटना सांगितलं. तुम्ही तरी वाचलात. 180 वर उतरलात. माझा मित्र लग्नाचा अल्बम उघडला 280 धडाम कुठला एवढं वाचला. मी 1000 वेळा पेशंटना सांगितलेलं आहे लग्न ही अशी जखम आहे जी होण्या अगोदर हळद लावली जाते. तरी लोकांना माझ्या वाक्याचा अर्थ कळत नाही. कळलं का? लक्षात घ्या. तुम्ही लक्षात घ्या. अशा भयानक आठवणींच्या नादाला लागू नका. काहीतरी चांगलं आठवा. लग्न बीपी एक काम करा. कॉलेजच्या आठवणी आठवून बघा. वहिनी नसतीलच त्याच्यात. बघा बघा. ओ हो 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 पोचले बागेत पोचले. आलं 130/90 होतंय उतरला असंच होतं. सगळं आठवणींवर डिपेंड असतं. नॉर्मल झालं. अभिनंदन. डॉक्टर ह्यांचं मग अशी कशानं वाढलेलं? मानेंचा प्रॉब्लेमच आहे. बाहेर जातात डिहायड्रेशन होतं. पाणी पित नाहीत आणि आपल्या बॉडीला 2 ते 3 लिटर पाण्याची गरज असते. हाय का? मी नेहमी यांना सांगते दारू सोड्यातनं नाही पाण्यातनं प्या. आता ऐकत नाही माझं. यांचं निवांत काहीतरी करा एकदा. गरज आहे. नाही आई बाबा त्या शबान आंटीला बघत होते. त्या हसल्या तर त्यांना कसं तरी झालं. शबाना आंटी होय. तुमचं बीपी काढते आता बाहेर. तुमच्या हास्योपचारानं आमचा बीपी नॉर्मल झाला. क्या बात क्या बात. हास्यरसिक प्रसाद दा. अल्टिमेट संकल्पना होती प्रथमेशची. प्रथमेशसाठी एकदा टाळ्या वाजूया. आणि पशा फार गोड लिहिलं. फारच मजा आली. मला त्याच्यावरून आठवलं मी एकदा माझ्या घरी माझ्या लग्नाचा अल्बम चांगलं आलं स्किट. मस्त कॅरेक्टरायझेशन पण मस्त होतं. पशा रडायला लागला असेल तू लहान मुलासारखं. तिथे मी संपलो होतो. लाजवाब वने मस्त कॅरेक्टर होतं. वा वा. ज्या पद्धतीने तू उड्या मारत आलीस आणि गेलीस कमाल. चेतू मस्त. सावत्या मस्त. डॉक्टरचा एक वेगळाच काहीतरी स्वॅग होता. त्याचं एक म्हणणं होतं डॉक्टरचं ते. वा वा भारी. दत्तू या एकाच मंचावर तू विविध पद्धतीने लहान मुलं साकारतोय आणि क्या बात आहे. मजा येते. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. फॅन्टॅस्टिक. फार मजा आली.